खाते वाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक आज होणार आहे। दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बीड आणि परभणी घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी 2 दिवसांमध्ये आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळतेय। राजन साळवी भाजपत जाणार असल्याची चर्चा आहे, मात्र स्थानिक पदाधिकारी ठाकरेंना सोडून जाण्यास तयार नसल्याचं सांगण्यात येत आहे। प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य विभागाचा पदभार स्वीकारला। यावेळी त्यांनी मंत्र्यांना पदभार स्वीकारण्यास का वेळ लागतो यावर प्रतिक्रिया दिली। खाते वाटपावरून कोणाचीही नाराजी नाहीये, सोयीनुसार सर्वजण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारतात असं वक्तव्य आंबेडकर यांनी केलं। महाराष्ट्रात बोगस औषधांचा विषय गंभीर आहे। बोगस औषध प्रकरणाची चौकशी करणार असं आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलं। शासकीय रुग्णालयातील औषध तपासणी केली जाणार असल्याचं आंबेडकर म्हणाले। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे। या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय पदाबाबत आदिती आणि माझी कधीच चर्चा होत नाही असं वक्तव्य तटकरे यांनी केलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अटकेनंतर आता सीआयडीचा फोकस फरार असलेल्या 3 आरोपींवर आहे। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे या फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीनं कंबर कसली आहे। 3 फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीचा राज्यभरात जोरदार तपास सुरू आहे। पसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे। राज्याच्या गृह विभागाकडून तपासासाठी एसआयटी पथक गठीत करण्यात आलं। आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी पथकाचं गठन करण्यात आलं आहे। वाल्मिक कराड शरण येण्याआधी उज्जैनहून गोवा कर्नाटकलाही गेल्याची माहिती कळतेय। सीआयडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि या भ्रमंतीनंतर वाल्मिक पुणे सीआयडीला शरण आल्याची सूत्रांनी माहिती दिली। नाशिक जिल्हा उत्तर जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप सदस्य नोंदणी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळवण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलं होतं आणि भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। एसटी बसेस भाडे तत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्थगिती देण्यात आली। एसटी महामंडळाला 2000 कोटींचा तोटा होणार होता। कंत्राटदाराच्या फायद्यासाठी हे टेंडर काढण्यात आल्याचा आरोप होतोय। राजगुरुनगरमध्ये मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात साताऱ्यामध्ये गोसावी समाजानं आक्रोश मोर्चा काढला। पवई नाक्यावरील शिवतीर्थावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। मुंबईमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 17,800 जणांना वाहतूक पोलिसांनी दणका दिला। यामध्ये मद्यपान करून वाहन चालवताना आढळलेल्या 153 व्यक्तींचा देखील समावेश आहे। दरम्यान नियम मोडणाऱ्यांकडून एकूण 90 लाखांचा दंड वसूल केला। ठाण्यात दारू पिऊन गाड्या चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। गेल्या 2 दिवसात 311 तळीरामांवर ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत कारवाई झाली। कल्याण डोंबिवलीमध्ये 73 मद्यपींवर कारवाई झाली। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघर जिल्ह्यात मोठी गर्दी असते, त्यामुळे पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती। ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या 105 मद्यपींविरोधात पोलिसांनी कारवाई केली। यामधून 1.25 लाखांचा दंड वसूल केला। रायगडमध्ये 7,91,000ची दारू जप्त करण्यात आली। नववर्षाचं स्वागत करताना अवैध पद्धतीनं दारू विक्री करणाऱ्यांवर जिल्हा उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली। 12 प्रकरणात 13 जणांना अटक केली। 2 वाहनं पोलिसांनी जप्त केली। पुण्यामध्ये नववर्षाच्या मध्यरात्री पोलिसांनी 85 वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली। दारू पिऊन गाडी चालवणं, ओव्हर स्पीडिंग करणं अशा अनेक कारणांवरून पोलिसांनी कारवाई केली। त्यांच्याकडून 20 लाखांचा दंड वसूल केला। आरटी खासगी शाळांमधल्या 25% राखीव जागांवर प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिली आहे। आता 4 जानेवारीपर्यंत शाळा नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होईल। त्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरू केली जाणार। मावळ तालुक्यात आदिवासी मुलांसाठी धनुर्विद्या प्रशिक्षण पहिल्यांदा सुरू झाले। पिंपरी चिंचवड इथल्या धनुर्विद्या संघटनेनं प्रशिक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली। प्रशिक्षण केंद्राचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलंय आणि संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये याचं कौतुक। ठाणे महापालिकेनं पाणी बिलाची थकवलेल्या 2,606 नळ जोडण्या खंडित केल्यात आणि डिसेंबर महिन्यात मनपानं 411 मोटर पंप केलेले आहेत। दरम्यान आतापर्यंत 77.98 कोटी रुपयांची पाणी बिल वसुली बाकी आहे। त्यासाठी 2,330 थकबाकीदारांना नोटिसा पाठवलेल्या आहेत।
समुद्रावर बांधलेल्या अटल सेतूकडे नागरिकांनी पाठ फिरवली. 2024 मध्ये अपेक्षेपेक्षा 42% कमी वाहतूक झाली. दररोज सरासरी 39,000ऐवजी 22,607 वाहनांनी या सेतूने प्रवास केला. टोलची किंमत जास्त आहे, त्यामुळे अटल सेतूचा उपयोग कमी होताना दिसतोय. राज्यात तेलबियांची पेरणी सरासरीपेक्षा कमी झाली, मात्र करडईच्या पेरण्यांनी आघाडी घेतली. करडईचं सरासरी क्षेत्र हे 26,000 हेक्टर आहे. यंदा 31 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र जवस, तीळ, सूर्यफूल, मोहरीची लागवड कमी झाली आहे. 31ला रात्री भारतीयांनी बिर्याणीला सर्वाधिक पसंती दिली. बिर्याणीच्या सर्वाधिक ऑर्डर होत्या. बर्गर आणि पिझ्झालाही खवय्यांची पसंती मिळाली. अनेकांनी पार्टीसाठी बिर्याणी ऑनलाईन मागवलेली होती. प्रदूषण नियंत्रणामध्ये येत नाही तोपर्यंत मुंबईत भायखळा माझगावमधल्या बांधकामांवर निर्बंध हे कायम राहणार आहेत. सूचना देऊन सुद्धा नियमांची पूर्तता न करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. ठाण्यामधल्या 39 बांधकाम व्यावसायिकांना मनपानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं पालन न केल्यास काम थांबवण्याचे आदेश देण्यात येतील, असा इशारा मनपानं दिला. वर्षाच्या सुरुवातीला मुंबईकर उकाड्यानं त्रस्त झालेत. मुंबईमध्ये बुधवारी सकाळपासून उकाड्या जाणवू लागल्या. तापमानाचा पारा स्थिर असला तरी वातावरणातील आर्द्रतेमुळे बुधवारी उकाडा हा जास्त होता. नववर्षाचं स्वागत करताना बुधवारी 90,000हून अधिक भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. दिवसभर दर्शन रांगा हाऊसफुल राहिल्या. गेल्या आठवडाभरापासून भाविकांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातल्या माडगी इथं नृसिंह यात्रेला सुरुवात झाली. दरवेळी नव्या वर्षात ही यात्रा सुरू असते. यंदा सुद्धा यात्रेला सुरुवात झाली. वैनगंगा नदी पात्रात ही यात्रा भरते. 3 दिवस भरणाऱ्या यात्रेत हजारोंच्या संख्येने भगवान नृसिंह यांचं दर्शन घेतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान पडले. एका भक्तानं साईबाबांना 13,30,000 रुपये किमतीचा सोन्याचा हार अर्पण केला. यावेळी साई संस्थांकडून या साई भक्ताचा सत्कार करण्यात आला. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये काळा बाजार सुरू आहे. त्र्यंबकेश्वरच्या मुख्य उत्तर महाद्वाराबाहेर व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट सुरू असल्याचं वास्तव झी24 तासच्या कॅमेऱ्यात कैद झालं. अरे ये लाइन में देखिए, लाइन में देखिए।